नमस्कार, तुम्हा सर्वांचं बेलात किचनमध्ये स्वागत. तर आज आपण पाहतो उपवासाचे गरमागरम वडे आणि तेही एवढे सुंदर आणि टेस्टी लागतात, खायला हेल्दी आहेत. तर बनवून पहा. इथे पाहू शकता मी एका भांड्यामध्ये अर्धा किलो वरईची मस्त अशी भाजून घेतली आणि एका भांड्यात साबुदाणा तोही मस्त असा भाजून घेतला. आता हे दोन्हीही थंड झालेत. दोन्ही सेम प्रमाणात अर्धा अर्धा किलो प्रमाणात घेतले. तर हे दोन्हीही मिक्सरला लावून बारीक वाटण करून घ्यायचं याचं. ते मी 1 किलो पीठ करून घेतलंय, वरई आणि साबुदाण्याचं बारीक करून घेतलंय. इथे मी 10-12 मिरच्या बारीक करून घेतल्यात, अशा जाडसर वाटून घेतलेल्या आहे. आणि इथे 3 बटाटे उकडून घेतलेत. तर सर्वप्रथम काय, बटाटे आपल्याला स्मॅश किंवा किसून घ्यायचे. तर इथे मी छोट्या किसणीच्या साह्याने बटाटे किसून घेते, म्हणजे काय होतं ते दाणेदार राहत नाही, एकदम बारीक होऊन जाईल. पटकन होतं हे असं केलं. मग झाला बटाटा एकदम स्मॅश बारीक असा. दुसराही सेम अशा पद्धतीने करून घेते. उपवासासाठीची ही रेसिपी आहे, तुम्हाला नक्की आवडणार आहे, सगळे आवडीनं खातील. आता उपवासाचं टायमिंग येते, म्हणजे श्रावण महिना आला तर त्याच्यामध्ये आपल्याला उपवासाचे खूप सारे असे पदार्थ असतात. ते आपल्याला सारखी सारखी खिचडी करून कंटाळा आल्यामुळं वेगळं काहीतरी खायचं मन करतं. तर तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. हे झालेलं आहे बटाटा आपला पूर्ण स्मॅश करून. हे बघू शकता झालं ना, पटकन अगदी कमी वेळात. बटाटा चांगला शिजवून घेतला म्हणजे पटकन बारीक होऊन जातो. तर मी काय करणार आहे, 3 लोकांसाठीच मला करायची ही रेसिपी. तर मी 1 किलो पीठ झाले आपलं हे सगळं अर्धा किलो करून. तर मी काय करणार यातलं अर्धा किलो पीठ घेते, सगळं पीठ घेत नाही अंदाजे. बस आता आपण यात चवीनुसार मीठ घालूया. तर मी इथे 1 चम्मच फुलटू भरलेला आहे तो घालते, 1 आणि हाफ चम्मच मीठ घातले. चवीनुसार तुम्ही तुमच्या घाला. इथे आपण बारीक केलेली मिरची आहे ती घालून घेऊया त्याच्यामध्ये. तिखट तुम्ही तुमच्या अंदाजे घाला. रेड चिली पावडरही वापरू शकता, असं काही नाही की हिरवी मिरचीच घातली पाहिजे. इथे बघू शकता 1 फुल चम्मच भरून तिखट आहे. हे हिरवी मिरची आहे, तिखटवाली आहे. आणि तुम्ही त्यामुळं तुमच्या अंदाजे घाला तिखट प्रमाण. आणि हे थोडंफार वरती, म्हणजे अर्धा चम्मच असेल वरती, म्हणजे 1.5 चम्मच मी हिरवी मिरचीची पेस्ट घातली. 10-12 मिरच्या होत्या. उपवासासाठी तुम्ही जे जे खाता ते घालू शकता याच्यामध्ये. तर आम्ही शेंगदाण्याचं कूट घालतोय. तर मी ते शेंगदाण्याचं कूट घालते. बघू शकता 1 चम्मच, 2, 3 आणि हा 4 चम्मच. फुल टू 4 चम्मच भरून घेतले. छोटेवाले चम्मच जे आपण डेली यूजला वापरतो ते. तुम्ही मोठं कूटही घालू शकता. जिरे खात असाल, कोथिंबीर खात असाल तर तेही घालू शकता. आणि पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं. असा गोळा तयार करायचा आहे आपल्याला ह्याचा. तर आपण याचे मेंदू वड्यासारखे वडे करणार आहोत, उपवासाचे वडे. हे बघू शकता असं मस्त. हे मिक्सरला हातानंच करावं लागेल आपल्याला. हे पाणी घालायचं, थोडं पाणी घालून घ्यायचं आणि आधी मिक्स करून घ्या व्यवस्थित. म्हणजे काय होईल, सगळीकडे व्यवस्थित मीठ वगैरे लागलं जाईल, तिखट वगैरे. बटाट्यामध्ये जेवढं होईल तेवढं मिक्स करून घ्यायचं. हे बघा बटाटा आपला आहे ना, त्यामुळे पाणी जास्त लागणार नाही. हा बटाटा व्यवस्थित मिक्स करून घेतला. तर पाणी घालायचं आणि हे चांगलं मिश्रण घट्टसर असं मळून घ्यायचं आणि थोडा वेळ आपल्याला ठेवून द्यायचं. हे गोळा तयार झाला पाहिजे. बघू शकता इथे मी पीठ साईडला लावले. थोडा वेळ आता साबुदाण्याचं बारीक केलेलं आहे, तर ते थोडंसं भिजवून द्यायचं आपल्याला. हे म्हणजे मुरून येईल आणि गोळ आपल्या खातानाही करकर लागलं जाणार नाही. यासाठी काय थोडा वेळ 10-15 मिनटं चांगलं भिजून दिलं पाण्यामध्ये तर चांगलं फुलून येईल ते, म्हणजे साबुदाणा बारीक केलेला. पाहू शकता मी याचे वडे तयार करून घेते आणि साईडला ठेवते. तुम्हीही अशा प्रकारे छोटे छोटे वडे घेऊन तयार करू शकता. गोळा घ्यायचा आणि त्याचा गोल करायचा आणि मध्ये होल करायचा बोटाने. वडा तयार आपला झाला. हा उपवासाचा वडा मस्त असा लागतो आणि खायला सोपा, एकदम सिंपल, पचायला वगैरे. तर असे सगळे वडे मी तयार करून घेते. तेल गरम करायला ठेवले. 4-5 सोडून मस्त असे फ्राय करायचे. कमी आचेवरती चांगले भाजून घ्यायचे, म्हणजे आतपर्यंत पूर्ण भाजले गेले पाहिजे. हे जरा व्यवस्थित असे शेप द्यायचे.
मला जेवढे पाहिजेत, लहान पाहिजे मोठे पाहिजे अशा आकाराचे करून घेऊ शकता. उपवासाचा वडा असं केल्यामुळे काय होतं, पूर्ण आतपर्यंत भाजलं जाईल यासाठी गोल्ड रिंग्स टाईप असं करून घेते. मी इथे तेल गरम करायला ठेवले आणि तेलही आपलं बऱ्यापैकी गरम झालंय. तर आपण वडे याच्यामध्ये सोडूयात. एक 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 करून सोडून घेऊ, जेवढे बसतील तेवढे सोडायचे. मस्त असे वडे उपवासाचे. चार सोडले तेवढेच बस झाले. 5 मिनिटं मी त्यांना थोडे शांत झाले, थोडे पलटी करून घेऊयात. याच्याबरोबर तुम्ही खोबऱ्याची चटणी किंवा शेंगदाणा आणि याची चटणी खाऊ शकता. मस्त अशी तयार करून घ्या आणि गरमागरम किंवा दही चालेल, हरकत नाही जर तुम्हाला खायचं असेल तर. तर रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका. बनवून पहा, आवडणारच आहे आणि नक्की बनवून पहा. आपले वडे तयार झालेत मस्त असे खुसखुशी. काढून घेऊयात. हे बघू शकता. हा हा, काय मस्त दिसतंय. मस्त असे गरमागरम वडे सगळ्यांनाच आवडतील.